ओम गम गणपते नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. सर्वप्रथम अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे, अंगारकी चतुर्थीचे थोडेफार महत्त्व, त्याचबरोबर अंगारकी संकष्टी चतुर्थीची पौराणिक कथा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. गणेश उपासनेत चतुर्थी तिथीला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त होते. या मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. तर यंदाची दुसरी अंगारकी चतुर्थी ही उद्या मंगळवार दिनांक 5 मे या दिवशी आलेली आहे. बघा, उद्याची चतुर्थी सुद्धा मंगळवारीच आलेली आहे. त्यानंतर उद्या चंद्रोदय हा मंगळवारी रात्री 10:14 असणार आहे. तर अशा मंगल ग्रहाशी संबंधित या दिवशी केलेली ही श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्य लाभ असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी खूप लोक श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करतात आणि गणपती बाप्पा सुद्धा नक्कीच आपल्या भक्तांच्या केलेल्या सेवेला प्रसन्न होऊन त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे उद्या सर्वांनी या संकष्टी चतुर्थीच्या योगावर उपवास, व्रत, पूजा करावी आणि प्रत्येकाने अंगारकी संकष्टी चतुर्थीचा गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ अशा वैदिक ग्रंथांमध्ये सर्व सांगितले आहे. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता मानले जाते. अशा या बुद्धी समृद्धीचे अधिपती असलेल्या गणपती बाप्पांची सेवा, पूजा, अर्चा करून सुख समृद्धीचे आशीर्वाद त्यांच्याकडे मागितले जातात. यानंतर आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीची पौराणिक कथा बघूया. गणेश पुराणातील उपासना खंडानुसार पृथ्वीदेवीने ऋषी भारद्वाज यांचा पुत्र, ज्याचे नाव होते मंगळ, याला 7व्या वर्षापर्यंत वाढवले आणि नंतर त्याला पित्याकडे परत दिले. पित्याकडून त्याने वेद पुराणांचे ज्ञान प्राप्त केले. मंगळाला भगवान श्री गणेशाविषयी अपार भक्ती होती. गणेशाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. ऋषी भारद्वाजांनी त्याला गणपती मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करण्यास सांगितले. मंगळाने अनेक वर्षे मनोभावे तप केले. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांनी त्याला आपले विराट रूप दाखवून दर्शन दिले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशांनी वर मागण्यास सांगितले. मंगळ म्हणाला, हे प्रभू, मला स्वर्गात सर्व देवांसोबत अमृतपान करण्याचे सौभाग्य मिळावे. माझे नाव तिन्ही लोकात प्रसिद्ध व्हावे. तसेच ज्या दिवशी मला तुमचे दर्शन झाले म्हणजे माघ कृष्ण चतुर्थी, तो दिवस विशेष मानला जावा आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना त्यांचे इच्छित फळ मिळावे. भगवान गणेशांनी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पुढे त्यांनी सांगितले की तुझे नाव आता अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि हा दिवस अंगारक किंवा अंगारकी चतुर्थी म्हणून साजरा केला जाईल. या दिवशी व्रत करून गणेशाची उपासना करणाऱ्यांना सुद्धा इच्छापूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगारक संकष्टी चतुर्थी कधी आहे, अंगारक संकष्टी चतुर्थीचे थोडेफार महत्त्व आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीची पौराणिक कथा सांगण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.